हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या डिझायनर राणी या चॅनलवरती. तर आज आपण पाहणार आहोत 36 चेस्ट प्रिन्स कट ब्लाऊज. तर त्यासाठी तयार उंची 13 हवी, प्लस 1 इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी घेणार आहोत. काजी हुक पट्टीसाठी अर्धा इंच मार्जिन सोडून 2.25 इंचावरती गळा घेणार आहोत. 3 इंचावरती शोल्डर घेणार आहोत. 5.5 इंचावरती मुंड्याचा आकार घेणार आहोत व मार्किंग करून घेणार आहोत. 36चा चौथा भाग 9 इंचावरती एक मार्किंग करून घेणार आहोत. दोन इंच एक्स्ट्रा फिटिंगसाठी घेणार आहोत व प्रिन्स कट ब्लाऊजसाठी 1 इंच जास्त घेणार आहोत. खालच्या बाजूने शिलाई मार्जिन सोडून 32चा चौथा भाग 8 इंचावरती एक मार्किंग करून घेणार आहोत. 2 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेणार आहोत व मार्किंग करून घेणार आहोत. आता आपण टक्स पॉइंट देण्यासाठी 10 इंचावरती एक मार्किंग करून घेणार आहोत व 4 इंचावरती टक्स पॉइंट टाकून घेणार आहोत. खालच्या बाजूने 3.5 इंचावरती एक मार्किंग करून घेणार आहोत. प्रिन्स कटचा पफ देण्यासाठी 2 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत व पफ आखून घेणार आहोत. शोल्डरच्या मध्यभागावरून मार्किंग करून पफचा आकार देणार आहोत व मध्ये 2 इंच अंतर कट केलेला भाग पलीकडल्या साईडने वाढून घेणार आहोत. गळाची उंची 6.5 इंचावरती घेणार आहोत व 2.25 इंचावरती बॉक्स तयार करून घेणार आहोत व आकार देऊन घेणार आहोत. तर अशा प्रकारे प्रिन्स कट ब्लाऊजची मार्किंग करून झालेले आहे. आता आपण गळा कट करून घेणार आहोत. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग शिकवलेली आहे. दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घेतलेले आहेत. आता हेच का आपण मेन कापडावरती कट करून घेणार आहोत. आता आपण हे पार्ट शिलाई करून घेणार आहोत. तर दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवून गळ्याच्या साईडने शिलाई करून घ्यायची. एकदम व्यवस्थित दोन्ही साईडने शिलाई मारून घ्यायची. तुम्हाला अजून कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मी त्या विषयावरती व्हिडिओ तयार करून आपल्या चॅनलवरती अपलोड करेल. आपल्या चॅनलवरती असे खूप व्हिडिओ आहेत जे तुम्ही पाहू शकता, ते तुम्ही जाऊन पहा. तर आता पूर्ण गळ्यावरती छोटे छोटे कट मारून घेणार आहोत व त्याच्यावरती एक दाबटीप मारून घेणार आहोत. पूर्ण गळ्यावरती दाबटीप मारून झालेले आहे. आता गळा आपण आतमधल्या बाजूने अस्तर फोल्ड करून घेणार आहोत. दाबटीप मारून झालेले आहे. आता आपण अस्तरच्या चारही बाजूंनी शिलाई मारून घेणार आहोत. दुसऱ्याही पार्टवर सेम अशाच प्रकारे शिलाई मारून घ्यायची. एक्स्ट्रा कापड आपण कट करून घेणार आहोत. दोन्ही पार्ट तयार आहेत. आता हाही पार्ट सेम अशाच प्रकारे समोरासमोर ठेवून शिलाई मारून घ्यायची. लक्ष देऊन दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवूनच शिलाई मारायची, म्हणजे दोन्ही बाजूचे 2 पार्ट तयार होतात. एकदम सोप्या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची. दोन्ही पार्ट तयार आहेत. आता आपण हे पार्ट जोडायचे कसे ते पाहणार आहोत. तर पार्ट जोडताना सुरुवात खालच्या बाजूने करायची, म्हणजे एक्स्ट्रा कपडा जर राहिला तर तो वरच्या बाजूने आपण कट करून घेऊ शकतो.
त्याच्यावरती आणखीन एक शिलाई मारून घ्यायची. एकदम व्यवस्थित पफ तयार झालेला आहे. दुसराही पार्ट सेम अशाच प्रकारे शिलाई मारून घ्यायचा. तर दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. आपण आता त्याच्यावरती हुक पट्टी लावून घेणार आहोत. काजी पट्टी तयार करताना खालच्या बाजूने पट्टी लावायची व ती पट्टी वरच्या बाजूने दुमडून घ्यायची व त्या पट्टीच्या मध्यभागी एक शिलाई मारून घ्यायची. एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा. सेम अशाच प्रकारे हुक पट्टी तयार करून घ्यायची, परंतु हुक पट्टी लावताना वरच्या बाजूने लावायची व ती आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायची. याच्यावरती एक दाबटीप मारून घेणार आहोत. एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा व आतमधल्या बाजूने पट्टी फोल्ड करून त्याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची. तर दोन्ही पट्ट्या तयार आहेत. आता दोन्ही पट्ट्या एक दुसऱ्या पट्टीला जोडून कमी जास्त पट्टी पाहून घ्यायची व एक्स्ट्रा पट्टी कट करून घ्यायची व हुक लावण्यासाठी लॉक तयार करून घेणार आहोत. समान अंतरावरती मार्किंग करून लॉक पट्टी तयार करून घ्यायची व खालच्या बाजूने एक पट्टी मारून घ्यायची. दुसऱ्याही पार्टवर सेम अशाच प्रकारे पट्टी लावून घ्यायची व त्या पट्टीवरती एक दाबटीप मारून घ्यायची. दाबटीप मारून झालेली आहे. आता ही पट्टी आपण आतमधल्या बाजूने फोल्ड करणार आहोत. आतमधल्या बाजूने फोल्ड करून त्याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची. दुसऱ्याही पार्टवर सेम अशाच प्रकारे शिलाई मारून घ्यायची. दोन्ही पार्ट तयार आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा.